यानंतर रवींद्र मते काका आहेत. श्री रवींद्र मते काका ठाण्यावरून आपल्याशी जुळत आहेत. विषय उद्योगाकरिता आर्थिक सहाय्य व बँकेतील नोकरीच्या संधी याबद्दल रवींद्र मते काका आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रम आपला अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा होत आहे. उद्योग सुरू करायचा, व्यवसाय थाटायचा, परंतु आर्थिक सहाय्य नाहीये. तुम्हाला कुठून आर्थिक सहाय्य मिळेल याच्यासाठी सुद्धा आपल्या समाजामध्ये एक व्यक्तिमत्व असं आहे श्री रवींद्र मते काका, की जे आपल्याला उद्योगाकरिता आर्थिक सहाय्य कुठून मिळतं किंवा बँकेमध्ये कोणकोणत्या नोकरी संधी उपलब्ध आहेत याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मते काका आपला आवाज येतोय? माझा आवाज येतो आपल्याला? नमस्कार. तुमचा आवाज येतो नमस्कार. आहे धन्यवाद धन्यवाद. मला आपला पण आणि येतोय. माझा आपला आवाज पण देखील येतोय. आपल्या सर्वांना येत असेल नक्की नक्कीच. मी अशी अपेक्षा करतो. या पूर्वीचे सगळे जे वक्ते ज्यांनी बरेचसे नोकरीबद्दल आणि व्यवसायाबद्दल स्वतःचे अनुभव जे गाठीला ठेवले होते ते सर्वांना दिलेले आहेत. आणि हे जे गाठीला दिलेले अनुभव आपल्या समाजाच्या कामाला येतील ही मी अपेक्षा करतो. आणि मला जे तुम्ही 2 विषय दिलेले आहे, बँकेमध्ये नोकरीची संधी आणि बँकेकडनं कर्जाची व्यवस्था, तर यापैकी मी पहिल्यांदा बँकेतून नोकरीची संधी हा विषय घेतो आहे. बँकेमध्ये नोकरीच्या संधी आता हे 2021 मध्ये बऱ्याच कमी झालेल्या आहेत. बँकेमध्ये ज्या नवीन लोकांना नोकरीच्या संध्या 2008 ते 2012 पर्यंत ऑल ओव्हर इंडिया, पूर्ण भारतामध्ये 5 ते 6 लाख लोकांच्या रिक्रुटमेंट होऊन गेलेली आहे. आता जी काही रिक्रुटमेंट येते आहे, आता ही जी कोणी काही रिटायरमेंट होणार आहे आणि प्रोग्रेशन नवीन याच्यामध्ये आहे, त्याच आता कमी प्रमाणामध्ये नोकरीच्या संधी आहेत. नोकरीच्या संधी बँकामध्ये म्हणजे नॅशनलाइज बँक आणि प्रायव्हेट बँक. नॅशनलाइज बँकामधल्या ज्या नोकरीच्या संधी आहेत त्या सर्व एम्प्लॉयमेंट न्यूज, सर्व नॅशनल पेपर यावरती त्याच्या पब्लिश होतात. त्याच्यामध्ये मिनिमम 12वी ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन प्लस MS ऑफिस ह्याची आवश्यकता मिनिमम क्लरिकल या जॉबसाठी किंवा असिस्टंट हा जॉब त्याला आता, पूर्वी क्लरिकल जॉब म्हणायचा, आता त्याला असिस्टंट हा जॉब म्हटला जातो. त्याही आमच्या नॅशनलाइज बँक आहे, म्हणजे पूर्वी जे 28 होत्या आता मर्ज होऊन फक्त 14 राहिलेल्या आहेत. आणि स्टेट बँक, तर स्टेट बँक ही स्वतःची संस्था आपली रिक्रुटमेंट ही स्वतंत्ररित्या वेगळी करते आणि उरलेल्या या सगळ्या बँका स्वतःची रिक्रुटमेंट ही वेगळी केल्या जाते. याच्यासाठी बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडनं परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेमध्ये जो पॅटर्न आहे, प्रत्येकाने तो जो पॅटर्न लक्षात घ्यावा. टेस्ट ऑफ रिझनिंग असते, जनरल नॉलेज असतात, टेस्ट ऑफ इंग्लिश नॉलेज असते, यानंतर एक ग्रुप डिस्कशन देखील असतो आणि नंतरचा भाग हा इंटरव्ह्यूचा भाग आहे. नेटवर्क क्लरिकल रवींद्र मते काका, हा नेटवर्क प्रॉब्लेम आहे असं वाटतंय जरा. दर बोला. नेटवर्क एरर दाखवते इकडनं. नेटवर्क एरर दाखवतो आहे, 1 मिनिट. हा बोला 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 बोला, येतोय आता आवाज येतोय. येत आहे आवाज? अच्छा, काय मिसिंग हो, झालं आवाज आहे? येतोय. कारण येतो आहे आवाज. ओके, हो बोला बोला बोला, सलग बोला. सलग बोलतोय मी आता क्लरिकल आणि प्रोबेशनरी ऑफिसर्स बँक 2 पद्धतीमध्ये रिक्रुटमेंट केलं जाते. एक क्लरिकल स्टेजला, नॉर्मली क्लरिकल स्टेज जी आहे ती दरवर्षी एक आता महाराष्ट्रामध्ये या वर्षी
जवळपास 100 ते 150 लोकांची रिक्रुटमेंट झालेली होती. आणि प्रोबेशनरी ऑफिसर्स ही दरवर्षी ऑल ओव्हर इंडिया लेव्हलला एक 400 रिक्रुटमेंटची होत असते. पण ह्या संधी आता बदलल्या आहेत. या संधीसाठी ॲस्पायरंट यांना या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर पासून किंवा सेकंड इयर पासून याचे क्लासेस लावा. त्या परीक्षेचा याचा अभ्यास करा. ते पेपर ऑनलाईन सोडवायचा प्रयत्न करा. कारण याच्यामध्ये वेळ हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर तुम्ही पहिल्यापासून ह्याची प्रॅक्टिस करत राहिला, प्रॅक्टिस करून जर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं टायमिंग कमी कमी करत नेले तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला सोडवता येतील आणि त्यावेळेस तुमची पास व्हायची शक्यता ही वाढत जाईल. क्लरिकल परीक्षेच्या पेक्षा प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा अजून कठीण आहे. आणि प्रोबेशनरी ऑफिसर या परीक्षेमध्ये परीक्षेची जी कठीण असल्यामुळे तिची लेव्हल जी आहे ती थोडी जास्त आहे. त्याला जास्त तुम्हाला मेहनत लागते. त्याच्यामध्ये वेळेचं बंधन आणि तुमची टेस्ट ऑफ रिझनिंग म्हणजे काही प्रश्न आणि टेस्ट ऑफ युअर डिसिजन मेकिंग ह्या त्या क्लरिकल आणि ऑफिसरमध्ये एवढा एक थोडा फरक आहे. त्या व्यतिरिक्त प्रायव्हेट बँकामध्ये देखील आपल्याला सगळ्या लोकांना एक संधी जी आहे त्याच्यासाठी कोणत्याही क्षेत्रातला ग्रॅज्युएट, अपिअरिंग ग्रॅज्युएट किंवा झालेला ग्रॅज्युएट त्यांच्यासाठी एक IIBF इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स अशी एक संस्था आहे जिची तुम्हाला सगळी चौकशी वेबसाईटवरती करता येईल. ही IIBF ही जी संस्था आहे ही जी बँकेत नोकरी लागल्या लोकांसाठी देखील काही सर्टिफिकेट कोर्सेस करते आणि बँकेमध्ये जे लोक नोकरी लागलेले नाही आहे, जे सध्या ग्रॅज्युएशन करतात आहे किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएशन करतात आहे या लोकांना देखील ती काही सर्टिफिकेट कोर्सेस देते आहे. जर या IIBFचा कोर्स तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या संदर्भात जर केला असेल तर ह्या कोर्सच्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर प्रायव्हेट बँका तुम्हाला डायरेक्ट अपॉइंट करतात. तर नॅशनलाइज बँक आणि स्टेट बँक यांची एक मी संधीची तुम्हाला जी दिली त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट आणि ह्या तुम्हाला सगळीकडे मिळतात. आणि प्रायव्हेट बँकांची मात्र ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहेत, ती तुम्हाला monster.com naukri.com याच्यावरनं तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला हे जे IIBFचं जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला कामी पडू शकतं. ही नोकरीचा जो काळ होता 2008 ते 2011 हा निघून गेलेला आहे म्हणायचा आहे. आता नोकरीचा काळ हा अत्यंत कठीण आहे. सगळ्या लोकांना त्याच्यासाठी जास्त मेहनत, नोकरी नाही आहे असं नाही पण मेहनत जास्त आहे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये त्या पिरियडमध्ये जवळपास 50,000 लोकांची नोकरी लागल्या असतील. आपल्याच नातेवाईकांमध्ये जर तुम्ही पाहिलाल तर बरेच लोक त्या पिरियडमध्ये आपल्या घरात, आपल्या नातेवाईकात बरेच लोक आपले लागलेले आहेत. यानंतर जी मी तुम्हाला जी माहिती देतो ती एक सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगाराशी रिलेटेड कर्ज या संदर्भात माहिती देतो. एक छोटा ब्रेक घेतो. जर कुणाला काही याबद्दल थोडी माहिती हवी असेल तर सांगावी. कमेंट बॉक्समध्ये त्याच्याबद्दलचे प्रश्न येतील, आपल्यापर्यंत प्रश्न पोहोचवले जातील. ज्यांना कोणाला बँकिंग सेक्टरशी संबंधित प्रश्न विचारायचे असतील तर श्री रवींद्र मते काका यांना आपण प्रश्न चॅट बॉक्सच्या माध्यमातून विचारू शकता. ठीक आहे. मग मी आता नेक्स्ट लेव्हल नेक्स्ट स्टेज साठी जातो आहे. बिझनेस साठी आपण यशस्वी बिझनेस व्यक्तिमत्व श्री रत्नाकरजी ठावकर साहेब, नंतर नरेंद्रजी लांजेवार साहेबांचं त्यांचे मनोगत ऐकले, त्यांचे जे भाषा ऐकले. बिझनेसमध्ये आता जे आहे एक तर फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन राहतील म्हणजे ज्यांच्या घरी पूर्वी कोणताही बिझनेसचा अनुभव नाही आणि ज्या लोकांना आता बिझनेसला जायचं आहे
आणि दुसरे जे आहे जे सेकंड जनरेशन म्हणजे ज्यांच्या घरी काही थोडा बहुत बिझनेस होता आणि त्यांना बिझनेस करायचा आहे. तर मी पहिल्यांदा तुमच्या लोन मिळवण्याच्या प्रक्रियेच्या अगोदर एक दोन छोटी छोटी उदाहरणं जी फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन किंवा ज्यांना अगदी नवीन सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी एक 2 किंवा 3 छोटी उदाहरणं मी देतो आहे. एक उदाहरण देतो, ओला कंपनीचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. ओला कंपनी जी आहे त्याच्यासोबत टॅक्सी फॉर शुअर अशा कंपनीचं नाव कोणी ऐकलं होतं का? टॅक्सी फॉर शुअर ही एक कंपनी होती जिचा 2010 मध्ये ह्या कंपनी फॉर्म केली होती, भाविश अग्रवाल म्हणून. हा व्यक्ती इंजिनियर होता मुंबईमधला. त्यांनी ओला त्यावेळेस नुकतीच भारतामध्ये आली होती. टॅक्सी फॉर शुअर स्वतः कंपनी बनवली आणि ह्यानी ती कॉन्सेप्ट डेव्हलप केली की आपल्याला मोबाईलवरती लोकांना टॅक्सी हवी आहे, ही कशी द्यावी, ही कशी पोहोचावी. त्यांनी तो ॲप डेव्हलप केला, ते केलं आणि त्यावेळेस त्याच्या पहिल्या ज्या पिरियडमध्ये त्यांनी एक 70-80 टॅक्सी ड्रायव्हर आपल्या हाताशी घेतले मुंबईमधले आणि त्यांना सांगितलं की माझ्याकडे जे ऑर्डर येतील मी तुमच्याकडे पाठवणार, तुम्ही जायचं. या पद्धतीने त्यांनी टॅक्सी जी आता ओलाची जी आपली परिपक्व स्टेट आहे ती 2010 मध्ये अगदी मूळ स्टेटमध्ये त्यांनी ती घेतली होती आणि त्या पद्धतीने त्यांनी ती टॅक्सी फॉर शुअर सुरू केली. टॅक्सी फॉर शुअर त्यांनी चालवली. त्याच्या स्वतःच्या पुस्तकामध्ये, स्वतःच्या अनुभवामध्ये तो म्हणतो की 2 किंवा 3 वेळा असे प्रसंग आले की त्यांनी ज्या ड्रायव्हरला सांगितलं की तुला या ठिकाणी जायचं आहे, तो ड्रायव्हर गेला नाही तर तो तसा आपलं सगळं काम सोडून एक टॅक्सी उचलून तो त्या कस्टमरच्या दाराशी पोहोचला. म्हणजे ही जी असते की जो बिझनेस करायचा आहे, जी आयडिया त्यांनी ती त्यावेळेस त्याच्या डोक्यात आली, ती आयडिया त्यांनी ती राबवली. ती राबवल्यावरती आणि मग ही आयडिया ओला ही परदेशातली कंपनी, त्यांनी ही आयडिया परदेशातही राबवल्या जात होती आणि नंतर ही कंपनी 2014-16 मध्ये ओलानी पूर्णपणे विकत घेतली. तर ही आयडिया एक जशी कोणी घेतली तर जे फर्स्ट जनरेशन बिझनेसमन आहे किंवा जी आपल्या समाजातली फर्स्ट जनरेशन बिझनेसमन होऊ इच्छितात त्यांनी आपल्या एक स्वप्न किंवा जी आयडिया सगळ्याकडे येतील, आयडिया सगळ्यांजवळ आहे. फक्त ती आयडिया आपली कशा पद्धतीने आपण राबवू शकतो, ती शक्य होऊ शकते का, ती शक्य होण्यासाठी काय काय करावं लागतं हे पहिल्यांदा तुम्हाला बघणं आवश्यक आहे. असंच एक दुसरं उदाहरण देतो आहे. बेवकूफ.com हा नाव तुम्ही लोकांनी ऐकलं असेल. नसेल ऐकला तर रंगबिरंगी चित्ररंगी जे टी शर्ट्स असतात, बरोबर. त्या टी शर्ट्स या टी शर्ट्स वरती ऐकलंय. लिहिलेलं असतं. ऐकलं आहे. वेगवेगळं जे आहे प्रत्येकाचे त्या टी शर्ट वरती जे नवीन नवीन कॅप्शन्स असतात. एक सगळ्यात त्याचं फेमस कॅप्शन आहे, इंजिनिअरिंग घंटा. असं अशा पद्धतीचं जे बेवकूफ.com नावाची छोटीशी कंपनी, ही कंपनी सुरू केली एका इंजिनियरनी, प्रभाकर सिंग. हा IIT शिकत असणारा इंजिनियर होता. या IIT शिकत असणारा इंजिनियर 2012 साली त्याला आपल्या टी शर्ट वरती काही नवीन लिहावं, त्याच्यासाठी लिहिणारे काही आपल्याला मिळू शकतं का हे पाहायला त्यांनी सुरुवात केली. जेव्हा नाही मिळालं त्यांनी त्यावेळेस ही कंपनी स्टार्ट केली अगदी छोट्या प्रमाणामध्ये आणि तो त्यावेळेस म्हणजे त्याचे वडील वगैरे सगळे पंजाबमध्ये, तो आपल्या मुंबईला IIT पवईमध्ये नोकरी शिकतोय. करता करता ही कंपनी करतोय. एकदा त्यांनी स्वतःच्या टी शर्ट्स आणि ह्या ज्या आयटम्स आहेत ह्या आयटम्स तो विकताना त्याच्या वडिलांना सोशल मीडियावर दिसला. त्यांनी ते सांगितलं की वडिलांनी मला इतकं काय त्याला फाडलं झाडलं, इसके लिए तुम्हें मैंने IIT भेजा था क्या, ह्या सगळ्या गोष्टी. पण आज ती कंपनी जी बेवकूफ.com आहे आज सगळ्यात बेस्ट नवीन नवीन पद्धतीच्या कल्पना राबवणारी कंपनी आहे.
500 एम्प्लॉईज त्याच्याकडे काम करत आहे. जवळपास $200 मिलियन त्याचा बिझनेस आहे. बरोबर. बरं. ग्लोबली झाली आता आता बेवकूफ.com ती ग्लोबली ग्लोबली झाली. झालंय. बरोबर. म्हणजे बघा, ही 2012 साली त्या व्यक्तीला आयडिया आली आणि आज 2021 मध्ये ती एवढी मोठी ग्लोबल कंपनी झाली. याच्या व्यतिरिक्त अजून तिसरं एक उदाहरण मला द्यावं इच्छिते. ज्ञानेश्वर बोडके म्हणून एक व्यक्ती आहे, पुण्याजवळ मुळशीला. त्यांचं अभिनव फार्मर्स क्लब आहे. ह्या व्यक्तींनी सगळ्या लोकांपर्यंत फ्रेश भाजीपाला, फ्रेश किराणा माल पोहोचवण्याची कल्पना घेतली आणि त्यांनी एक 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 हळू, ज्याला आपण स्वयंसहायता ग्रुप म्हणतो त्याच्यासारखा ग्रुप फॉर्म केला. तो इतका मोठा झाला की आज त्यांचा 450 कोटीचा टर्नओव्हर आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी मला सांगायचा उद्देश हाच आहे की जे फर्स्ट जनरेशन बिझनेसमन आहे किंवा जे फर्स्ट जनरेशन आमच्या समाजामधले किंवा आमचे जे ज्यांना असं वाटतं की मला काही करावं, कारण नोकऱ्यासाठी संधी अगदी लिमिटेड आहे. MPSC मध्ये देखील जास्तीत जास्त 40-50च्या वर जागा निघत नाही आणि अप्लाय करणारे, प्रयत्न करणारे 3-3 लाख लोक असतात. तर ज्याला या पद्धतीमध्ये ह्या कल्पना ज्याला आपल्या राबवायच्या आहे, तर त्यांनी त्याची रिक्वायरमेंट, त्याचा जो आपला हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायामध्ये शिरण्यासाठी पहिल्यांदा ज्याला म्हणता येईल लोकांकडे जो व्यवसाय त्याला वाटतो करायचा आहे, कोणताही जो व्यवसाय असेल, आमचा ॲग्रिकल्चर बेस्ड व्यवसाय असेल, आमचा सर्व्हिस बेस्ड व्यवसाय असेल, जसं बाबरे सरांनी सांगितलं की त्यांनी जे एअर कंडिशनिंगचा रोजगारचा जो त्यांनी व्यवसाय सांगितला, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे अप्रेंटिसशिप करायला लोक येतात. तशीच कोणत्याही बिझनेसमध्ये मनीषा गोडबोले मॅडमनी पण सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा स्वतः तिथे काम करा. तर कोणत्याही व्यवसायासाठी, कोणत्याही याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तिथे काम करून त्या कामातल्या खाचा खोळगा हे माहीत करून घेणं आवश्यक आहे. मी फास्ट होतोय का नाही ना? नाही नाही नाही, बरोबर हा, बरोबर ओके, हा, बरोबर. ठीक अगदी ठीक, हा. मुद्देसूद मांडणी आपण करत आहात. हा हा हा. तर त्यानुसार दोन्ही यांनी दिलं की तुम्हाला त्या व्यवसायामध्ये पहिल्यांदा फर्स्ट एंटरप्रेन्योरशिप करा. जरी माझ्या वडिलांकडे पैसे असतील तरी देखील ते पैसे पहिले खर्च न करता त्या व्यवसायाशी असलेल्या व्यक्तीमध्ये तुम्ही त्यांच्या पूर्ण त्या गोष्टी समजून घ्या आणि ह्या समजून घेतल्यानंतर तुम्हाला त्या व्यवसायामध्ये एक 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी बिलकुल एंट्री करा. कोणत्याही आता मला पहिल्यांदा म्हणजे मी अजून लोनच्या शिक्षणाकडे गेलो नाही आहे. लोनच्या शिक्षणासाठी जे आवश्यकता आहे त्याचे मी जी गरज आहे ती तुम्हाला सांगतो. स्वतःच्या बिझनेससाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक हार्डवर्क आवश्यक आहे. तुमचं प्रॉपर पेपर्स आवश्यक आहे. प्रॉपर पेपर्समध्ये तुमच्या पॅन कार्ड पासून तुम्ही जर काही युनिट केलं असेल तर युनिटचं रजिस्ट्रेशन, पॅन नंबर, जर तुमच्याकडे काही एम्प्लॉईज असेल तर त्याच्यासाठी टॅन नंबर, आणि आता पहिले सर्व्हिस टॅक्स होता, आता GST नंबर. या 3 गोष्टीची तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे. कोणताही बिझनेस जर प्रोडक्शन असेल तर कोणतीही गोष्टीचे प्रोडक्शन आज करू शकता, पण आज मार्केटिंग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. जर मार्केटिंग नसेल, मार्केटिंगच्या कितीही चांगला प्रॉडक्ट असेल पण मार्केटिंग नसेल तर सगळा जो पूर्ण डोलारा, जो पूर्ण सेटअप उभारलेला आहे तो सेटअपचा यूज राहत नाही. राहुल मतेंनी मार्केटिंगचं उदाहरण आम्हाला सगळ्यांना दिलेलंच आहे की अगदी कमी याच्यामध्ये ते मार्केटिंग केलं जातं. तर ह्या गोष्टी म्हणून मार्केटिंग शिकण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअरसाठी, सेकंड जनरेशन एंटरप्रेन्युअरला मी नंतर घेईल. सेकंड जनरेशन एंटरप्रेन्युअरला मार्केटिंग घरातूनच मिळालेली असते. फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअरसाठी मार्केटिंग शिकणं आवश्यक आहे. बरोबर बरोबर.
त्याच सोबत लोकांच्या ज्या सवयी गरजा काय बदलतात आहे त्याची आवश्यकता तुम्हाला घेणं भाग आहे. हम्म. त्या लोकांच्या आणि जे महत्वाचा फीडबॅक, लोकांच्या जर तुमच्या प्रॉडक्ट बद्दलच्या त्या काही कंप्लेंट्स असतील त्या हम्म. कंप्लेंट तुम्हाला परत कशा सॉल्व्ह करायच्या बरोबर. त्या सॉल्व्ह केल्यावरच तुम्हाला कस्टमर हा तुम्हाला एक कंटिन्यूड कस्टमर मिळेल. कारण हा. कोणत्याही याच्यामध्ये कोणत्याही बिझनेसमध्ये हम्म. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये देखील ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट. बरोबर. हा, जेव्हा तुम्ही कस्टमर्सच्या गरजा, कस्टमर्सच्या आवश्यकता ओळखून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्हाला कस्टमर वापस येतो तुमच्याकडे आणि तुमच्या बिझनेसला तो परत वाढवण्यासाठी बरोबर. मदत करतो. तो तुमचा ब्रँड अँबॅसेडर असतो. जर बरोबर. उद्या जर सांगितलं की अरे बाबा माझा एसी खराब झाला कोणाकडून, तर ते सांगतील बाबरे साहेबांकडे जा, त्यांच्याकडे बरोबर. तुम्हाला ते देतील. कारण तो कस्टमर फीडबॅक, तोंडी कस्टमर फीडबॅक हा केव्हाही घेतला जातो. गुडविल असते. बरोबर. गुडविल असतं आणि नक्कीच, फीडबॅक नक्कीच. असतो त्याला. हा, बरोबर. तिसरं एक आता सिबिल म्हणून एक सिस्टीम आहे, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड. सिबिल म्हणून सगळीकडे क्रेडिट स्कोअर ज्याला म्हटलं जातं किंवा त्याला पत अशी म्हटलं जाते. अच्छा. हा. पत म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या कंपनीची ती पत आहे. तर त्याला क्रेडिट स्कोअर, सिबिल स्कोअर असा म्हटलं जातं. बहुधा एक दोन मला वाटतं टीव्हीच्या ऍडव्हर्टाईज मध्ये सिबिल स्कोअरचं ऍडव्हर्टाईज येतात, मला आठवत नाही. तर हे क्रेडिट स्कोअर कशा पद्धतीने वाढवायचं मी एक छोटंसं तुम्हाला एका आपल्या किराणा दुकानावरती बसलेलं एक उदाहरण देतो आणि मग मी लोनच्या स्कीमवरती जाईल. एक असं समजा की आपण एका आपल्या गावात राहतोय, एक किराणा दुकान आपल्या जाण्याच्या रस्त्यावर आहे आणि जाण्याच्या रस्त्यावर असताना आपण कधी कधी तिथून घेतो किंवा कधी घेत नाही असं त्या दुकानातून करतात. एक दिवशी तुम्हाला येताना तुमच्या आईने किंवा वडिलांनी सांगितलं की अरे सकाळी तुम्हाला पैसे दिले, तुम्हाला सांगितलं येता येता तू 1 किलो चहापत्ती आणि 1 किलो साखर घेऊन ये. आणि तुम्ही ठरवलं वापस येता येता त्या दुकानावर ना घेऊन यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही दुकानावर जाता, दुकानाला सांगता 1 किलो चहा, 1 साखरेचा पाकिट काढता आणि तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही सकाळी पैसे घेतले नव्हते. करेक्ट. आता तुमच्याकडे 2 पर्याय, तुम्ही त्याला सांगता माझ्या ते पैसे तर झाले, किती झाले विचाराल तुम्ही, ते 200 झाले असतील. तुमच्याकडे पैसे फक्त 50 रुपये तुमच्या पाकिटला राहिलेले. यावेळेस काय ऑप्शन आहे तुमच्याकडे? एक तर सांगा काका मी हे घेऊन जातो तुम्हाला देतो, पण तो तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही भले त्याला दिसतात पण तो तुम्हाला ओळखत नाही आहे. मग तो एक पर्याय दुसरा देईल. तो म्हणाल असं कर, तू 1 किलो साखर आणि हे नव्हता, तू 200 ग्रॅम पत्ती घेऊन जा, अर्धा किलो साखर घेऊन जा, 70 रुपयाचे होते, तू 50 मला देऊन दे, 20 रुपये राहिले. हा एक त्याचा हे झालं. आता या प्रसंग होऊन तुम्ही तेवढे घेऊन तुम्ही गेले, आज तुम्ही त्याचे 20 रुपये राहिले, त्यांनी तुम्हाला 70 रुपयाची माल दिला, तुम्ही त्याला 50 रुपये दिले. या ठिकाणी आता 3 ऑप्शन येतात. एक पहिला ऑप्शन हा येईल की तुम्ही 20 रुपये ताबडतोब सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी नेऊन वापस दिले. दुसरा, तुम्ही ते 20 रुपये विसरले आणि 4 दिवसांनी तुम्हाला काहीतरी घरून काम सांगितलं, त्यावेळेस गेले, लिस्ट लावताना सांगितलं काका ते 20 रुपये राहिले होते, हा ते तुम्ही द्या. आणि तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही ते पूर्ण विसरले, एक तर तुम्ही त्याच्याकडे गेलेच नाही किंवा केव्हा तरी परत गेले, त्यावेळेस तुम्ही सांगितलं, त्यावेळेसही तुम्ही त्याला सांगितलं की नाही मी तुझे 20 रुपये राहिले होते, त्याने तुम्हाला आठवण दिली की तो पिछले समय के 20 रुपये रहे. ह्या 3 ऑप्शन आलेल्या. पहिल्या याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा सेम डे जाऊन सांगता की हे काका तुमचे 20 रुपये राहिले, तुमची पत त्याच्याकडे, तुम्ही 200 रुपयाची मागितली होती, तुमची पत त्याच्याकडे 400 रुपयाची होते. कारण त्याला माहित आहे की हा माणूस रिटर्न करतो आहे. दुसऱ्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस तुम्ही सांगता स्वतः काका ते मागच्या वर्षी 20 रुपये टाकून द्या,
तुमची पत त्याच्याकडे 200 रुपयाची तेवढी राहिलेली आहे. आणि तिसऱ्या प्रसंगामध्ये विसरल्यावर तो 20 रुपयापेक्षा तुमची पत कमी करतो. सेम ही घटना सिबिल स्कोर साठी आपण लावूया. आम्ही काही क्रेडिट कार्डवरती काही गोष्टी घेतल्या असतील किंवा आम्ही बँकेकडनं काही गोष्टी घेतल्या असतील, तर या कशा पद्धतीने रिटर्न केल्या ही सगळी नोंद करण्याची सिस्टीम सिबिल आहे. ही भारतामध्ये सगळीकडे सगळ्यांचे क्रेडिट कार्ड, सगळ्यांचे लोन्स यांचं रिपोर्टिंग, ऑटो रिपोर्टिंग पॅन बेस्ड हे या सिबिल संस्थेकडे येतं. आणि बरोबर. सिबिल संस्था तुमचा परतफेडीचा हे पाहतं, तुम्ही कशा पद्धतीने परतफेड केलेली आहे. हम्म. तेव्हा त्यांना दिसतं की हा व्यक्ती इमिडिएटली परतफेड करतो आहे. कुठेही याचा एक दिवसाचा डिफॉल्ट नाही आहे. हम्म. तुमचा क्रेडिट स्कोअर हा 750च्या पलीकडे जातो. अच्छा. हा. आणि ज्यावेळेस कधी तुमचा डिफॉल्ट होत गेला, कधी कमी होत गेला, तर तो कमी होत जातो. आणि नक्कीच. या बेसिसवरती सिबिलचा स्कोअर तुमचा डिसाईड होतो. ज्यावेळेस तुमच्याकडे काहीच नाही, आता एकदम पहिलं उदाहरण आपण 20 रुपयाचं त्या व्यक्तीकडनं घेऊन गेला, म्हणजे त्या व्यक्तीचं कुठेही काहीच नव्हतं. ज्यावेळेस काहीही नसेल त्यावेळेस ती व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या संस्थेकडे जाते तर त्याचा क्रेडिट स्कोअर हा -5 असतो. तर ही क्रेडिट स्कोअर आणि तुमचं लोन घेण्याची ऐपत ही दोन्हीही एक दुसऱ्याशी लिंक आहे. अच्छा. तर मला वाटतं मी पहिल्यांदा जी लोन घेण्याची आवश्यकता आहे त्याच्यापर्यंत मी तुम्हाला एक दिलेला आहे. एक 2 मिनिटाचा मी छोटासा ब्रेक घेतो. हो, नक्कीच. सिबिलच्या बाबतीमध्ये जसं म्हटलं की आपल्याला जर लोन पाहिजे असेल तर तुमचं सिबिल चांगला असणं गरजेचं असतं, ज्याने इन्शुरन्स वगैरे ते बघितल्या जाते या प्रोसेसमध्ये. त्याबद्दल रवींद्र मोते काकांनी आता आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली. आता लोन प्रोसेस बद्दल आपल्याला माहिती ते देत आहेत की लोन प्रोसेस लोन. मध्ये आता सगळ्यांना माहिती असलेली जी आहे पंतप्रधान रोजगार योजना किंवा PMMY, प्राईम मिनिस्टर मुद्रा योजना. प्राईम मिनिस्टर मुद्रा योजना ही जुन्या पंतप्रधान रोजगार योजनेचं रूप आहे. त्याच्यामध्ये मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी म्हणून मुद्राचं शॉर्टकट आहे. आणि मला अजून एक 10 मिनिटं लागतील, चालेल? हॅलो हॅलो थोडक्यात घ्या. बरोबर, ओके. तर बस प्राईम मिनिस्टर रोजगार योजना जी आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे लोन आहे. शिशु, ज्याच्यामध्ये 50,000पर्यंत लोन अगदी कमी रकमेमध्ये मिळेल. म्हणजे जसं आपण जे 20 रुपयाचं किराण्यामध्ये घेतलं त्या पद्धतीने शिशुमध्ये तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करून, ऑनलाईन किंवा ऑफलाईन अप्लाय करून 50,000 पर्यंत स्मॉल पेपर रिक्वायरमेंट वरती आहे. सेकंड स्कीम आहे किशोर स्कीम मध्ये 50,000 पेक्षा जास्त, 5 लाखापेक्षा कमी. याच्यामध्ये एक्झिस्टिंग बिझनेस, म्हणजे ज्यावेळेस तुमचा काही कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे झालेले आहे आणि तुम्ही काही अगदी थोड्या बहुत प्रमाणामध्ये स्वतःचे रिटर्न्स किंवा GST हे आहे त्या लोकांसाठी तुम्हाला किशोर ही स्कीम आहे. आणि तिसरी स्कीम आहे तरुण ह्या स्कीम मध्ये 5 ते 10 लाखापर्यंतचा लोन जे अस्तित्वात असलेले आहे आणि ज्यांचे काही प्रमाणामध्ये रिटर्न किंवा सरळचे रिटर्न, इन्कम टॅक्स रिटर्न भरला जात आहे, अशा स्कीम मध्ये PMMY ही स्कीम अप्लाय होते. याच्यामध्ये जी इन्व्हॉल्वमेंट एजन्सी आहे ती कमर्शियल बँक आहे, RRB आहे, कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. आणि ज्या जिल्ह्याच्या अग्रणी बँक, लीड बँक मॅनेजरकडनं देखील या स्कीम्सचा फॉलोअप केला जातो. याच्यासाठी मी आपल्या ग्रुपला एक नागपूरच्या लीड बँक मॅनेजरचा एक व्हिडिओ पाठवून देईल, तो तुम्ही सर्वांना देण्यात यावा. आणि ही जी आहे PMMY ही बिझनेस अँड सर्व्हिसेससाठी स्कीम आहे. मला आता इथे एक नवीन स्कीम बद्दल थोडी सांगायची आहे, जी मागच्या वर्षीच लॉन्च केलेली आहे. तिचं नाव आहे ॲग्रिकल्चरल
ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड, ती ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरल फंड म्हणून जी स्कीम आलेली आहे ही 2020-21 ते 2029-30 या कालावधीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने आणलेली स्कीम आहे. याच्यामध्ये ॲग्रिकल्चरशी रिलेटेड ज्या योजना आहे त्या संबंधात सेंट्रल गव्हर्नमेंटनी 1,00,000 कोटी म्हणजे 1,00,000 करोडची फंड अरेंजमेंट केली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 8,930 कोटीसाठी त्यांनी दिलेलं आहे, फंड अलोकेशन दिलेलं आहे. त्याच्यामधलं लोन जे डिस्बर्समेंट 2020-21, 21-22 आणि 22-23 सालापर्यंत चालू राहणार आहे. ही जी काही स्कीम आहे ॲग्री प्रोसेसिंग साठी, ॲग्री प्रोसेसिंग युनिटसाठी, वेअर हाऊसिंगसाठी, कोल्ड स्टोरेजसाठी, पॅकिंग हाऊसेससाठी, कलेक्शन सेंटरसाठी, ग्रेडिंग सेंटरसाठी आहे. मगाशी आमच्या भगिनी मनीषा गोडबोले भगिनी ज्या म्हणत होत्या की त्यांना काही स्पाइसेस आणि याचा आहे, तर त्यांना याच्यामध्ये त्यांचा लाभ घेता येईल, कारण त्याचा देखील लिंक आणि हे मी तुम्हाला याच्यात टाकून देणार आहे. याच्यामध्ये इलिजिबिलिटी म्हणजे योग्य व्यक्ती जी कोणी असतील ती आहे PACS म्हणजे प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज, मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज, फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन एक 4-5 आमचे शेतकरी 6 शेतकरी मिळून फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन आम्ही बनवू शकतो. SHG फार्मर्स म्हणजे शेतकरी जे आहे शेतकऱ्यांनी बनवलेला सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयंरोजगार, ते देखील या स्कीम मध्ये इलिजिबल आहे. जॉईंट लायबिलिटी ग्रुप, हा जॉईंट लायबिलिटी ग्रुप म्हणजे रजिस्ट्रेशन केलेली कोऑपरेटिव्ह सोसायटी सारखी पण कमी लोकांची ज्यांना आपलं प्रायव्हेट पद्धतीमध्ये काम चालवायचं आहे, याला रजिस्टर करून ही देखील जॉईंट लायबिलिटी ग्रुप तुम्हाला या स्कीम मध्ये अप्लिकेशन देऊ शकते. याचा अप्लिकेशन जे आहे हे ऑनलाईन करता येईल आणि तुम्हाला तुमची बँक निवडता येईल. बँकेला 60 दिवस आणि बँकेला निवडल्यावरती रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यावरती तुम्हाला DPR म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून त्यांना पाठवायचा आहे. बरोबर. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवल्यावर तुम्ही जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याला 60 दिवसामध्ये सदर बँकेला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. एकतर ते हो किंवा नाही हे उत्तर 60 दिवसामध्ये तुम्हाला मिळेल. याचं दुसरं एक आहे की तुम्ही तुमचा DPR किंवा तुमचा प्लॅन रिपोर्ट घेऊन जर सदर यांच्यापर्यंत पोहोचला आपल्या बँकेपर्यंत, तर बँक तुमचं प्रपोजल ऑफलाईन घेऊन बँक स्वतः ऑनलाईन देखील या स्कीम मध्ये टाकू शकेल. मगाशी मी कलेक्शन जे इलिजिबल जे मगाशी जे सांगत होतो ऍक्टिव्हिटीज, ॲग्री प्रोसेसिंग सांगितलं, वेअर हाऊसिंग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग हाऊसेस, कलेक्शन सेंटर, ग्रेडिंग सेंटर, ऑर्गॅनिक इनपुट प्रोडक्ट्स. ऑर्गॅनिक इनपुट मगाशी मी ज्यांचं नाव घेतलं होतं अभिनव फार्मिंग ग्रुप क्लबचं, त्यांनी हे ऑर्गॅनिक इनपुट प्रोडक्ट्स आणि ऑर्गॅनिक फूड हे याच्यामध्ये त्यांनी भरपूर काम केलं. तर ही तेच या स्कीम मध्ये ॲग्रिकल्चर इन्फ्रा फंड मध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि येस, इथे मी फर्स्ट जनरेशन साठी थांबतो. म्हणजे ही ॲग्रिकल्चर स्कीम आमची सगळे समाज बांधव जास्तीत जास्त शेती करणारे आहे आणि याच्यात राहणारे आहे त्यांच्यासाठी ही स्कीम लागू आहे. नक्कीच नक्कीच. मोते काका, मला एक फक्त तुम्हाला सूचना करायची असती, वेळेचं जरा आपल्याला लिमिटेशन आहे. थोडक्यात आपल्याला सेकंड जनरेशनची जी माहिती आहे ती एकदम आपल्याला सेकंड जनरेशन साठी हीच आहे की त्यांनी नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करावा. नवीन टेक्नॉलॉजी ऍप साठी जी काही गोष्टी आहे त्या स्वतः ऍप डेव्हलप करू शकतात. ऍप डेव्हलप करून किंवा एक ग्रुप मॅनेज करून कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी नवीन पद्धती अप्लाय करू शकतात. तर हा सेकंड जनरेशन साठी आहे. आणि एक लोकांना फक्त जे नवीन आहे त्यांना एक सांगेल की एक व्यक्ती आहे शरद तांदळे, बीड जिल्ह्यातला, त्याचा एक व्हिडिओ पहा. तो व्हिडिओ अगदी 12वी पासूनच्या विद्यार्थ्यापासून तर नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींचा पहा. त्याचा भाग 1 पहा, 52 मिनिटाचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये स्वतःच्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे.
पहिला भाग पहा, दुसऱ्या भागामध्ये त्याचं सगळं यश आहे. पहिल्या भागामध्ये त्याचं त्यांनी अपयश सांगितलं आणि ते अपयशमधून तो यश कसा आला हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. नक्कीच. आणि सगळ्यात शेवटचं की आपलं गाव सोडून बाहेर निघा. एक पुण्यामध्ये येऊन 2-3 महिने राहायचा प्रयत्न करा. ते पुणे किंवा मुंबईमध्ये येऊन राहायचा प्रयत्न करा. हे दोन्ही गावं आपल्याला आपलं जगणं शिकवतं. नक्कीच. म्हणजे आमचे जे दूर दूर याच्यातले जे लोक आहेत, हे दोन्ही गावामध्ये येऊन तुम्ही इथे येऊन जगणं शिकवता आणि तिथे तुम्हाला अस्तित्वाची, वास्तवाची जाणीव देतात. तर एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. नक्कीच. एक छोटस 2 ओळी बोलून देतो आणि सगळ्यांच्या शुभेच्छा. वो फूल सर चढा जो चमन से निकला. म्हणजे देवाच्या डोक्यावरती तेच फूल जातं ज्याला बागेतून निघावं लागतं. बरोबर. इज्जत उसे मिली जो वतन से निकला. क्या बात है. सही आहे. धन्यवाद. अगदी बरोबर. मते काका, खूपच आपले मार्गदर्शन अगदी मौल्यवान आहेत. तसं म्हणतात, एका भांड्यामध्ये एका शास्त्रज्ञानी पातेल्यामध्ये पाणी गरम केलं. त्या पाणी गरम करताना त्यामध्ये बेडूक सोडून दिला पातेल्यामध्ये बेडूक सोडल्यानंतर त्या बेडकाला त्या पातेल्यातून बाहेर निघता येत होतं. पाणी गरम होत राहिलं. त्या बेडकाने ती सहनशक्ती त्याची वाढवली. सहनशक्ती जोपर्यंत वाढते, पाणी पण त्याच पद्धतीने तो उग्र गतीने अजून गरम होतोय. पाणी गरम व्हायला लागलं, उकळायला लागलं आणि एक स्टेज अशी आली की त्या बेडकाचा मृत्यू झाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुमची ज्यावेळेस परिस्थिती असते की तुम्ही उडी मारू शकता, तर नक्कीच त्या तुमच्या कम्फर्ट झोन मधून उडी मारा, कारण की तुमचा जीव वाचू शकतो आणि तुमचं आयुष्य सुद्धा एक समृद्ध होऊ शकतं. अतिशय महत्वाचं मार्गदर्शन रवींद्र मते काका आपल्याला सांगितले. सिबिल बद्दल माहिती सांगितली, लोन बद्दल आपण माहिती सांगितली. या व्यतिरिक्त माहिती आपल्याला जर गोळा करायची असेल मी दोन्ही तिन्ही माझे जे आहे पॉइंट्स मी याच्यावरती पोस्ट करतो आहे. नक्कीच आपण संपर्क ग्रुपच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधता येईल. यानंतर श्रीकृष्ण एक छोटासा प्रश्न होता. महिला बचत गट आपल्या सगळीकडे महिला बचत गट निर्माण होतात, तर त्यांना शिशु म्हणजे पंतप्रधानांच्या शिशु कल्याण मधून लोन मधून कर्ज मिळू शकतं की आणखी कर्ज मिळू शकतं? बचत गटासाठी टोटली वेगळा सिस्टीम आहे. त्यांच्यासाठी बचत गटासाठी एक वेगळी पद्धत आहे. त्यांच्या शिशुमधून तर मिळणार नाही. शिशु फक्त 50,000च आहे. त्यांना त्याच्यापेक्षाही जास्त मिळतं आणि बचत गटाची आज एवढी चांगल्या पद्धतीने झालेला आहे की आमच्या पाहण्यामध्ये आलेला आहे, ज्यांना आम्ही 1-1 कोटीपर्यंत बचत दिलेलं आहे. इथे मॅक्झिमम 10 लाख दिलेलं आहे. याबद्दलची विस्तृत माहिती आपण संपर्क ग्रुपच्या माध्यमातून आपण रवींद्र मते काकांशी संपर्क करून घेऊ शकता.